नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू रश्मी। तर आज आहे मिंत्रा हॉलचा पहिला एपिसोड आणि मी मिंत्रावरून काही ड्रेसेस ऑर्डर केले आहे आणि मला ते तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचे आहे। तर चला मग बघूया की मी मिंत्रावरून काय काय ऑर्डर केलं आहे। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ नाउ। रेडी गो। तर पहिला आहे हा ए लाइन ड्रेस, फ्लोरल ए लाइन मिडी ड्रेस, व्हेरी लस्ट आहे आणि यामध्ये छान डिटेलिंग आहे। इथे तुम्ही बघू शकता। यासोबत तुम्ही थोडं हील्स जर घातली, छान बॅग कॅरी केली तर मला वाटतं हा खूप छान दिसतो आणि मला ऍक्च्युअली हा ड्रेस यासाठी आवडला कारण याला तुम्ही कॅज्युअली पण घालू शकता। कॅज्युअली मध्ये तुम्ही याला जीन्स सोबत डेनिम जॅकेट घाला, खाली छान मस्तपैकी स्नीकर्स घाला, जे पाहिजे तुम्हाला ते घालू शकता कॅज्युअल मध्ये आणि एखादी क्रॉस बॉडी बॅग तुम्ही जर घेतली तर माझ्यामध्ये हा ड्रेस खूप छान दिसणार। आय मीन मला हा ड्रेस खूप आवडला। याचं प्राइस पॉइंटच्या हिशोबाने याचं फॅब्रिक पण छान आहे आणि हा थोडासा फ्लोईचा आहे। याचा नेक ऍक्च्युअल मध्ये खूप मोठा आहे पण तरी याला मागे झिप आहे, दिलेली आहे ऑलरेडी। सो जर तुम्हाला असं वाटलं की नेक लहान आहे, नाही, नेक मोठा आहे आणि बॅक साइडने झिप आहे त्यामुळे टेन्शन। हा एक ड्रेस आहे जो खरंच वर्थ इट आहे। सो मी सगळ्या प्रोडक्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। तर सेकंड ड्रेस आहे हा कोटीचा ए लाइन ड्रेस आहे, ब्लॅक आणि हा कमाल दिसतो, खरंच खूप मस्त दिसतो हा ड्रेस। म्हणजे हा ड्रेस फॉर्मल मध्ये आणि कॅज्युअल दोन्ही मध्ये जाणार, म्हणजे इट डिपेंड्स की तुम्ही याला कसं स्टाईल करता। जर फॉर्मल मध्ये घालायचं असेल तर एक छानशी बॅग आणि हाय हील्स पॉइंटी वाले जे समोर पॉइंट असतात ते आणि छान सिंपल एक बन किंवा असं काही करून कमाल दिसतो हा ड्रेस फॉर्मल मध्ये पण। आणि याला तुम्ही कॅज्युअली पण घालू शकता, याच्यावर डेनिम जॅकेट घाला किंवा एखादं वेगळं काही दुसरं काइंड ऑफ वेगळं तुम्ही घालू शकता, खाली छान स्नीकर्स वगैरे घातले तर हा कम्फर्टेबल आहे हा ड्रेस खूप। हा ऍक्च्युअली स्ट्रेची आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, बट हा खरंच मस्त आहे। याला समोर झिप आहे, त्याचं डिटेलिंग मध्ये स्लीवलेस आहे आणि याला ही झिप आहे तर तुम्ही हलकीशी झिप ओपन ठेवू शकता जर तुम्हाला खूप क्लोज नेक नाही आवडत तर हा एक ड्रेस आहे आणि हा पण खरंच कमाल आहे। याला छोटीशी स्लिट आहे साइडनी त्यामुळे तुम्हाला वॉक करताना पण प्रॉब्लेम नाही होणार, तर छोटीशी स्लिट आहे आणि याचा पण प्राइस मी स्क्रीनवर देते आहे की मला कितीमध्ये मिळाला, पण हे सगळे मी डिस्काउंट मध्ये घेतलेले आहे। सो याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं चेक करू शकता। सो थर्ड ड्रेस आहे हा फ्लेअर्ड स्लीव मिनी ड्रेस। हा याला छान मस्त घेर आहे खाली आणि याचे स्लीव्स पण खूप छान फ्लेअर्ड आहे त्यामुळे हा ड्रेस फॉर्मल मध्ये खूप छान दिसणार, खूप एलिगंट दिसणार आणि याचा फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे। मला माहिती आहे याचा फॅब्रिक इतका सॉफ्ट कसा आहे कारण जेव्हा मी याला फोटोमध्ये बघितलं होतं मिंत्रावर तर मला असं वाटलं नाही की हा इतका सॉफ्ट असेल, पण हा खरंच फॅब्रिक खूप छान सॉफ्ट आहे त्यामुळे तुम्ही याला दिवसभर घालू शकता। तो मला हा ड्रेस खूप आवडला आणि याची डिटेलिंग पण खूप छान आहे। ऍक्च्युली हा साइज एल आहे, मला हा वेस्ट मध्ये थोडा हलकासा लूज होतो, पण ड्रेस बघून आणि याचा फॅब्रिक बघून मी याचा टॅग आधीच काढून टाकलं, सो आता मी याला रिटर्न नाही करू शकत। सो मी याची वेस्ट थोडी ऍडजस्ट करून घेईन, बट अदरवाइज हा ड्रेस खूप छान आहे आणि याचा स्क्वेअर नेक आहे त्यामुळे तुम्ही याच्यासोबत एखादं छान मस्त नेकलेस सुद्धा घालू शकता। सो आय गेस दिस ड्रेस इज अमेझिंग। मला हा ड्रेस खूप आवडला, खूप म्हणजे खूपच आवडला, स्पेशली याचं फॅब्रिक कारण खूप सॉफ्ट आहे। हा होता थर्ड ड्रेस आणि आता बघूया चौथा ड्रेस। तर लास्ट ड्रेस आहे हा प्लीटेड फॅब्रिकचा एक एलिगंटचा ड्रेस आहे, पण छान कलर छान आहे याचा। मला याचे स्लीव्स आवडले कारण क्रेप फॅब्रिक आहे, खाली असं बलून असल्यासारखे इफेक्ट आहे तर त्यामुळे तो खूप छान दिसतो, एलिगंट दिसतो। हा ड्रेस याला खाली प्लीटेड आहे आणि वरती हा पूर्ण प्लेन आहे, हाय नेक असल्यामुळे तो असा छान व्यवस्थित गळ्यामध्ये बसतो आणि बॅक साइड याला बटन आहे डिटेलिंग मध्ये कारण समोरून एक बंद आहे त्यामुळे घालायसाठी याला मागे बटन आहे, विच इज गुड। मला हा ड्रेस कॅज्युअली घालायला जास्त चांगला वाटेल। हा ड्रेस बिकॉज इथे इलास्टिक आहे वेस्टवर तर मला वाटलं की इथे इलास्टिक नसणार, बट इथे इलास्टिक आहे थोडं, ते मला नाही आवडलं पर्सनली, मला नाही आवडत इलास्टिक वगैरे। ॲट द प्राइस पॉइंटनी मला हा ड्रेस फक्त असा ओके वाटला, माहित नाही का बरं, नो वर्ड्स, इट्स गुड, माहित नाही, बट जस्ट माझ्याकडे असा एकही ड्रेस नाही आहे सो मी याला ठेवला आहे। मला याचं फॅब्रिक खालचं जे प्रिंटेड फॅब्रिक आहे ऍक्च्युली ते मला खूप जास्त आवडतं आणि याचे स्लीव्स मला मधातलं इलास्टिक बिलकुल नाही आवडलं,
बट स्टिल आय लाईक द ड्रेस. मी याला कॅज्युअली घालणार. शॉपिंगला वगैरे चालले आहे, फ्रेंड सोबत कुठे चालले आहे तर आय थिंक हा ड्रेस इज गुड ऑप्शन. कारण लाईट वेट आहे, फॅब्रिक खूप छान आहे. फक्त वेस्टची डिटेलिंग नाही आवडली, बाकी सगळं चांगलं आहे. आणि या सगळ्या प्रोडक्टची लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ते चेक करू शकता. तर हा लास्ट ड्रेस होता. माझ्याकडे आणखीन पण आहे कपडे जे मला नेक्स्ट एपिसोड मध्ये दिसणार. कारण एकाच एपिसोड मध्ये जर मी सगळे कपडे दाखवले तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार. त्यामुळे हा एपिसोड 1 होता आणि मी तुम्हाला भेटते सेकंड एपिसोड मध्ये मिंत्रा हॉलच्या. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.